चला तर फ्रेंड्स, आज आपण कोथिंबीरीच्या वड्या पाहूयात। तर एक गड्डी मी कोथिंबीर घेतलेली, स्वच्छ करून घेतली, त्यानंतर धुवून घेतली आणि छान बारीक असं कट करून घेतले। तर कट केल्यानंतर एका पातेल्यात घेतले छान, आणि त्यात थोडं करून बेसनचं पीठ घालणार आहे मी। त्याचबरोबर मसाले घालायचे सर्वच, जिरे घातलेले, ओवा घातलेला, हिरवी मिरची आणि लसूण घातलेलं, हिरव्या मिरच्याचा ठेचा करायला, आणि त्याचबरोबर मीठ आणि हळद घातलेलं, चवीनुसार घातले हे सर्व। आणि मी पहिल्यांदा एक सपाट वाटी, छोट्या वाटीनं बेसनचं पीठ घातलं, त्यानंतर थोडंसं घातलं, साधारण सपाट वाटी 3 बेसनचं पीठ मी घातले। जर तुम्हाला थोडं जास्त हवं असेल तर तुम्ही थोडं जास्त घालू शकता। मोठ्या वाटीने 2 वाट्या जरी घातला तरी भरपूर होईल। तर मी हे छान मळून घेतले, थोडं पाणी टाकून मळून घ्यायचे, आणि मळल्यानंतर हे गोळे करून घेतलेत एकसारखे, आणि स्टीम करून घेणार आहे। जर तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीम त्यामध्ये केला तरी चालेल। तर कढईत घेतली आणि त्यावरती ती पुरणगाळाची गाळणी घेतली, आणि त्यावरती मी आपण जे वड्या बनवलेल्या त्या ठेवल्या। साधारण मीडियम हीटवरती मी 15-20 मिनिट हे वाफवायला ठेवलेलं। छान हे वाफले, हे लागलं नाही याचा अर्थ छान ही वाफले आपली वडी। तर मी हे कट करून घेते। कट करून घेतल्यानंतर तुम्हाला जर फ्राय करून खायचं असेल तर तुम्ही फ्राय करून खाऊ शकता, पण अशाही स्टीम केलेल्या पण छान लागतात। जर तेलकट आवडत नसेल तर असंही तुम्ही खाऊ शकता। अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी